महाग आहे. अक्षरधाम आहे. Yes, finally guys, we are ready for our डेस्टिनेशन. आता तर आम्ही पोचलो दिल्लीमध्ये आणि कोणी कोणी खूप छान गेस केलेलं आहे. सो येस, आमचं ट्रिप दिल्लीपासून स्टार्ट होणार आहे. आम्ही आलो चारधाम यात्रेला. सो सगळ्यात एक्साइटिंग यात्रा म्हणजे चारधाम यात्रा आणि मोस्ट प्रिशियस प्लेस, ड्रीम प्लेस केदारनाथ. आर यू एक्साइटेड गाईज? सगळे एक्साइटेड आहे, पण सगळे थकलेले आहे जस्ट बिकॉज ट्रॅव्हलिंग झालं. आम्ही फ्रेशनअप झालं. आता तो आम्हाला पिक करायला येतो आहे दिल्लीमधनं. आमचा पॅकेज सुरू होणार आहे. पॅकेज आहे, कसं काय आम्ही बुक केलं, कुठलं केलं, किती खर्च आला, सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. सो आता वाजलेत रात्रीचे 9:15. सो आता आम्हाला इथनं पिक करणार आहे. इथनं आम्हाला 300 किलोमीटर ट्रॅव्हलिंग आहे. परत तर 4 व्हीलरमध्ये आमचं ट्रॅव्हल्स आहे आणि माझ्यासोबत आहे ऑलरेडी हे लोक जे आहे ते आहे सगळेजणं आणि अजून 2 जणं आम्हाला जॉईन होणार आहे. तेही तुम्हाला दिसणारच आहे. सो खूप जास्त मजा येणार आहे. खूप जणांनी म्हणजे काही लोकांनी करेक्ट काय बोलते ओळखलेलं आहे. सो ते विनर्स असणार आहे. मी सांगतेच तुम्हाला कोण कोण विनर्स आहे. सो गाईज स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड विथ अस आणि खूप मजा येणार आहे. मी ड्रीम प्लेसवरती आय डोंट नो, माझं हे 2025 मधलं हे माझं ड्रीम होतं की मी असं ते माइलस्टोन एक क्रिएट करू 2025 मध्ये आणि ते झालेलं आहे. तसं तर माझं 23, 24, 25, 22 पासनं असं एक काहीतरी सुरूच आहे वृंदावनपासनं. सो मजा येणार आहे, खूप जास्त मजा येणार आहे. बापरे, खूप जास्त एक्सायटेड आहे. बोलणं सुद्धा होत नाही, इतकं एक्साइटमेंट आहे. सो तुम्ही प्लीज कनेक्ट राहा. आमचं सगळं काही चारधाम यात्रा तुम्ही पण बघणार आहात. सो त्यासाठी कनेक्ट राहा. सगळं मी शेअर करणार आहे ब्लॉग थ्रू. सो स्टे ट्यून गाईज. आर यू एक्साइटेड रिया? रियटली गाईज? हाय सॅनिटायझर. येस, फायनली आम्हाला पिक करायला आलेली आहे गाडी. सो याच्यामध्ये आम्हाला जायचं आहे हरिद्वारला. सो इकडे आहे हे भैया. कुठे गेले ड्रायव्हरवाले? सर्वे घाम आणि स्वेट झालेले. चलो भैया जल्दी. महादेव. आणि हे थोडीशी चटणी टाकायची. मी इथे जेवलेला 15 धाबा प्युअर व्हेज क्युझिन. सुंदर टेस्ट होती. ॲम्बियन्स पण छान होता आतमधलं. खाना भी अच्छा था. सो गाईज, रूट इतका सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. लाईक मोबाईलमध्ये कॅप्चरच होत नाही आहे. सो फायनली वी रीच ॲट अवर फर्स्ट डेस्टिनेशन इन उत्तरकाशी बरकोट. एंट्रन्स आणि इकडे पण छान असं सुंदर व्ह्यू आहे. इकडे लास्टला आमची रूम. देन हा व्ह्यू भाई सिरियसली फुल ऑफ पैसा वसूल ॲक्च्युली यार. मनालीवालं हे आहे ना फील. मी तर गेली नाही आहे मनाली, पण फोटो व्हिडिओजमध्ये
इथे आमचा बाल्कनी व्ह्यू आहे आणि आमचा इकडे आहे छोटासा रूम टूर देते. हे आमचं रूम आहे, होम फॉर नेक्स्ट 2 days. इग्नोर माय अवतार बिकॉज खूप टायर्ड आहोत. हे छोटंसं वॉशरूम आहे, छान आहे, क्यूट. आणि हे आमचं आहे आणि हे वालं यांचं आहे, बॉईज लोकांचं. आणि इथनं व्ह्यू पण आहे सुंदर. व्यू विथ लंच. लिटरली फिलिंग कशी फिलिंग आहे? हिमालय पर्वत फिलिंग, हिमालय पर्वत मस्त. कसं वाटतं रिया? खूप छान, पण हालत खराब झाली होती माझी. येस, वोमॅटिनमुळे थोडंसं तिला बेटर फील नव्हतं होत. टेस्ट कशी आहे? एकदम बढिया. खरंच दिसतंय तरी छान. आता मी टेस्ट करणार आहे. पण यार व्ह्यू खूप सुंदर, म्हणजे नो वर्ड्स, जेवण दिलं तुम्ही. नो वर्ड्स. आणि हे सगळं हे होममेड आहे. येस, हॅलो एव्हरीवन. सो वी आर इन बारकोट, डे 3. आणि आजपासून आमचं ट्रॅव्हल जर्नी सुरू झालेली आहे, एक 4 धाम जर्नी सुरू झालेली आहे. आणि आता आम्ही आहोत बारकोटमध्ये. आजचा आमचा प्लॅन थोडासा पोस्टपोन केला आहे, जस्ट बिकॉज आज हरिद्वारचा प्लॅन होता आमचा, बट तिथे खूप जास्त पब्लिक असल्यामुळे आज आम्ही तो पोस्टपोन केलेला आहे. बिकॉज आहे श्रावण सुरू होणार आहे, सो त्यामुळे पब्लिक खूप जास्त झालेली आहे ते बोलले. सो आम्ही तो पोस्टपोन केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इथला, म्हणजे हे सो एनिवेज हे नेक्स्ट 2 days आमचं होम असणार आहे. मस्त आम्ही धमाल करतो आहे आणि खूप सुंदर व्ह्यू येत आहे इथला, तुम्ही बघू शकता. इकडे सगळे उभे आत्ताच आमचे. देन इथे थंडी, एवढी थंडी आहे ना, इतकं छान वाटतं आहे. बिकॉज नागपूरच्या वातावरणात राव खूप जास्त लाईक ह्युमिडिटी. आणि दिल्लीचं पण कालचं वातावरण इतकं ह्युमिडिट होतं. इथे आल्यावरती इतकं छान वाटतं. आणि लिटरली हे असे कपडे घालायला लागले, आणलेलेच होते सोबत, बिकॉज माहिती होतंच की इथे थंड वातावरण असणार आहे. म्हणजे काय सुंदर, काय ॲम्बियन्स, काय व्ह्यू, काय ब्युटी, काय ग्रीनरी, म्हणजे नो वर्ड्स टू से. धिस इज हेवन. अजून काय पाहिजे? हेच इतकं सुंदर आहे. तर नंतरचे जे आमची ट्रिप्स आहेत त्याच्यासाठी तर मी मच मोर एक्सायटेड, बिकॉज हे माझं बकेट लिस्ट ड्रीम प्लेस होतं. सो एक तर झालं आहे माझं ड्रीम प्लेस कम्प्लीट होतं आहे. टचवूड. छान होईल आहे सगळं. आणि आम्ही सगळे सोबतच आहोत, तर बघूया, छान होणार आहे. कनेक्ट राहा माझ्यासोबत. आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत? आता थोडंसं साईटसीइंग करणार आहोत आम्ही, बिकॉज आता वाजले आहेत इव्हनिंगचे 5. आणि आता इकडे कसं ना थोडं पाणी वगैरे, लाईक पाऊस सुरू होता, सो आम्हाला जाता नाही आलं बाहेर. आम्ही छान फ्रेश वगैरे केलं. देन आता आम्ही साईटसीइंग करायला जाणार आहोत. सो स्टे ट्यून. द व्ह्यू, वाव. आपली प्रॉपर्टी पण छान आहे ना. आणि जेवण यांनी बनवलं होतं, बहुत टेस्टी था. हाँ, नेपाल से आप? अरे वा, मस्त. स्कॅरी ब्रो. अय्यम्मा, बापरे, स्लीप होणार आहे. सो इतकं सुंदर वेदर आहे. आत्ताच आमचं ना जेवण झालं. आता आम्ही टी घ्यायला चाललो आहोत खाली. आणि इकडे नेपाली लोक बघा. मस्त वेदर, खूप आवडलं मला. रिया गेली आहे पुढे.
हे दोघं जण आहे माझ्यावर लक्ष ठेवून. सो चलो. काल आपण कुठे गेलो होतो प्रसाद? कोणती मिठाई, सॉरी कोणती नान खटाई? मेरठ की नान खटाई जी फेमस आहे ना, लिटरली आम्ही तिकडे गेलेलो. वाव, व्ह्यू दाखवते मी तुम्हाला, थांबा. वाव, दिस इज द ब्युटी ऑफ नाही, दिस इज ब्युटी ऑफ काय रे? बारकोट. येस, दिस इज ब्युटी ऑफ बारकोट. खूप सुंदर. मध्ये अशी शेती पिकवली जाते. कशाची शेती आहे ही? चला. सो इकडे आमची गँग उभी आहे. चला, लेट्स गो. आम्ही जातोय साईट सीइंग करायला, मार्केटिंग करायला. येस, साईट सीइंग. तेच ते याचं नावच नाही ते काय रे? बारकोट. येस. सो बारकोट मध्ये साईट सीइंग. बारकोटची पूर्ण बँड वाजवा. तेल लावत गेला तो बारकोट. बरकोट का? घ्यायचं आहे मार्केट, पण आज संडे असल्यामुळे सर्व काही बंद आहे. जंग रोधक असं सिमेंट आहे. असं किती वियर्ड वाटतं ते ऐकायला ना. सो गाईज, आम्ही या हॉटेलपासून इथनं असं ट्रेक करत आलो. दिसायला तुम्हाला खूप इझी दिसत असेल, बट नॉट इझी. लिटरली आत्ताच एवढा श्वास भरून आला. बापरे, मानलं पाहिजे भाई. चल. सो गाईज, मस्त आम्ही फिरून आलो. बटूक नाही, अरे यार काय रे हे? बारकोट. सॉरी, स्लिप ऑफ टंग. किती वेगळं नाव आहे यार. बारकोट. फिरून आलो. आज मस्त आमचा रिलॅक्सेशन आहे. आणि इकडे आमची रूम आहे, ती ताई जी ती फिरत आहे. तिकडे आमची रूम आहे, त्याच्या साईडला मुलांची रूम आहे. सो इकडे हा बसलेला आहे उद्याचा विचार करत. सो गाईज, ट्रेकिंगमुळे तर थकलो आम्ही, है ना रे? है ना? उद्या 6 किलोमीटर ट्रेक आहे. उद्या 6 किलोमीटर ट्रेक आहे. 4 वाजता निघून तर रात्री 8 वाजता येईल. सकाळी 6. मी का म्हटलं, तू सर्व इन्फॉर्मेशन सांग. मला पण हे करायचं आहे, शेअर करायचं आहे सगळ्यांना. मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. आम्ही कुठनं काय केलं, कोणत्या साईटवरून आम्ही बुक केलं, कसं बुक केलं, जीव धोक्यात टाकून बुक केलं, है ना. लास्ट मुमेंटपर्यंत असं वाटलं की सांगते मी ती स्टोरी नंतर. हा धक्का. येस, पण मस्त आमचं झालेलं आहे एक्सप्लोर. येस येस येस, मॅनेज खूप सही झालं. फॉग आला यार. सो गाईज, स्टे ट्यून. मी लास्ट व्हिडिओच्या एंडला मी नक्कीच सांगेन तुम्हाला आम्ही कसं बुक केलं अँड ऑल. येस, सगळी इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला. कोणते कोणते क्लोथ्स आम्ही नेले, काय काय इम्पॉर्टंट आहे खाण्याचं अँड ऑल, सगळं. सो त्यासाठी स्टे ट्यून. सो गाईज, हा अर्ली मॉर्निंग व्ह्यू फ्रॉम आवर बाल्कनी. माय गॉड, दिस इज सो ब्युटिफुल. Literally, this is so beautiful.